चाललंय आजी. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बाबा चाललेत आता खाली आजीला घेऊन. कोथंबीर काढायला आली का नाही ते बघायला. खरं तर आली बरं का, पण आजीचं एकदा कन्फर्मेशन घेतलं का मग आपल्याला रात्री काढता येईल कोथंबीर. तसं उद्या शनिवारी रविवारी का म्हणल्या, जा लवकर आजीला घेऊन या परत. पडली हो बंद गाडी. उद्या आहे ना शनिवारी, रविवारी बाजार असतो आपला. उद्या एवढं मार्केट नसतं बरं का, तरी पण बघू आपण एक 5-50 जोड्या नेऊन काय होतंय काय नाही. म्हणून राहिले 7-8 रुपये भाव आहे, पण आता आपल्याला जो भेटेल तेव्हा आपण बांधतो कसे त्याच्यावर आहे ते. तर आजी काय म्हणते त्याच्यावरच आहे काढायला आहे का नाही. कालच बघितली होती, थोडीशी पिवळी पडायला लागली बरं का. पाणी बिनी दिलं का होऊन जाईल कदाचित. उन्हाच्या प्रकाशामुळे जास्त पडले असेल उन्हाच्या दुपारच्या वेळेस, त्याच्यामुळे मला पिवळी दिसली असेल. आता आजी तेच बघू आता काय म्हणतात. आल्यावर निघालेत आता. भुसाऱ्यावरचं तळट सुद्धा काढलं होतं. आता थोडा आहे ना भुसारा इकडचा थोडा ओढून घ्यावा लागेल असं वाटतंय. इकडे खाली बसत आलाय तो. इकडे बाबांनी ना हे गोण्याने ते टाकलेलं आहे खाली. आता माझं चाललंय हे 2 भूस आहेत ना दिवा शेट पसरून, हे तुरीचे 3 भोत आहेत राव. मला वाटलं याच्यावर काहीतरी लावाच लागणार आहे आपल्याला, कारण की आहे ना एवढ्या अंतरात नाही बसायचे 3 भोत आणि वरतून हे. काल तुम्हाला जे म्हणलं होतं ना मी, हे वाटतं ते याच्यातच ठेवलंय का, याच्यातच आहे का नाही, काहीतरी वेगळंच दिसतंय. तुरीचा भूस आहे, पलीकडे ठेवली वाटतं ती. आपण जे सुबाबळीचा पाला केलता ना ती कुठं ठेवलाय काय माहिती. याचंच कसं करावं आता काय कळाना. बोलायचं आता आलंय हे ना, इथून काढून हे पॅक करून हे मग आतून टाकावं असंच वाटतंय मला तर. पण काय लेअर बाय लेअर बसली इथं बघू शकता तुम्ही. एक लेअर तुरीच्या भुसाची, गव्हाची, तुरीची, गव्हाची, तुरीची, गव्हाची, तुरीची अशी. इथं खालीच लय आलंय पसरून. आता इथलचं काढलं का हे लई खाली, त्याच्यामुळे आत्ताच नको काढायला. तीन बाबाला वेळच झाले, आलेच नाही. मी म्हणलं काय झालंय, चाललंय आता बघायला. जातो घेऊन मी. काय करायचं कोथिंबीरचं मग? थांबायचं, जोडी बांधता अजून कवळी आहे ना, कवळी बी आहे, जोडी बांधता नाही. अजून बारीक पण आहे आजी म्हणतात. अजून 2-3 किती दिवस अजून तरी. हा बर सोमवारी म्हणजे मंगळवारी जाईल ना. मंगळवारी जाईल कोथिंबीर. चला सोमवारी रात्री काढू आपण. बुधवारी पाथर्डीला जाऊ बाबा. तसं करू का? तसं करू मग. येतात का बाबा बुधवारी? येतात पाथर्डीला. पाथर्डीला लय लवकर जावं लागेल. 5लाच 5 वाजता जाऊ मस्त पैकी. तिथं मस्त झाली पण ते आता द्यायची सोडून, मग लिलावातच द्यावं लागेल सोडून. झालं भाऊ आता सगळं आवरून. फक्त आता शेळ्या सोडायच्या. त्याच्या आधी म्हणलं हौद साफ करून घेतो, कारण की लय शेवाळ झालं होतं या हौदात. बघ किती घाण केली होती त्या बदकांनी. आणि इकडे प्यायच्या पाण्यात पण लयच घाण झाली होती. हे सगळं आहे ना तुम्हाला जे लाल दिसतंय ना, हे सगळं जळलेलं शेवाळी. मी आहे ना काय करत असतो, थोड्या वेळ आहे ना उन्हात ठेवत असतो, म्हणजे वाळून द्यायला. त्याच्यामुळे ते जळलं आहे ते सगळं. ते काही निघाना भाऊ आता. जे हिरवं आहे ते निघून जात आहे. जे असं मऊसळ आहे ते निघून जात आहे सगळं. त्याला आता धुवून काढतो. याला याच्यात पाणी भरतो आणि याला पण धुवावं लागणार आहे चांगलं, म्हणजे टेन्शन नाही. हे पाण्याच्या याला काही नाही एवढं, पण याला आहे ना रोज धुवावं असं आहे. रोज घाण करते जेवढी आहे तेवढी. बरं चला भाऊ, सोडतो तुम्हाला बी. चला वा पुढं चला. चला पळा गौरे, तू बी जाय आता. जा पळ. काय बघ तिकडं, जाय पळ. मला आहे ना आता पाणी सोडायचं आहे फक्त प्यायच्या पाण्याच्या हौदात. त्याच्यात एकदा पाणी सोडलं का हे जेव्हा धुवून घेईन ना, तहान लागलेली दिसते मॅडमला. नाही गाड्या तेव्हा जेव्हा ते भरण ना, मग याला धुतलं का याला पाणी मारते त्या शेवाळ्याला. लागली हो तहानच लागलेली तिला. थांब का भरतो पाणी, थांब. आता सगळं स्वच्छ धुवून बघा किती मस्त वाटतंय. आता किती घाण निघली, काय घाण पाणी होतं भाऊ. एंड कॅप लावतो आता याला. एंड कॅप तुटलाय बरं की आता, त्याच्यामुळे रबर जुगाड केलाय रबराचा, मस्त टिकत. पण चला आता ही नळी बघ त्याच्यात सोडायची. शेळ्यान त्या आता मस्त पैकी सुटल्यात. गौरी पाणी पिली. ओके आला पाहिलवान. पाणी प्यायचं का रे? काय कुठं जायचं? हां कुठं जायचं?
आज मूड नाही वाटतं मारायचा आहे ना. ए मूड नाही का आज मारायचा? अरे काय म्हणते गौरी, काय म्हणते? आंघोळ घालू का तुला? आंघोळ चला गाडी, तुला आंघोळच घालतो मी आता. लई दिवस झाले आंघोळ नाही घातली तुला. चांगलं धुवून काढतो. कुठं भरला रे? काय आहे तुझं? गौरीला आहे ना गोचिड व्हायला लागली बरं का. कालच बाबांनी कासातून एक गोचिड काढलाय. आता आहे ना आहेत का नाही काय माहिती, कासात हातच घालून द्याय ना. कशी येडवानी करते. हा, शेळ्यांचं खुरडं घेतलंय आता जाडून. प्युअर लेंडी खत निघलं इथं. इथं फक्त इथं घ्यायचंय गौरी खालचं. बाबाने तिकडे टाकाळ तोडून ठेवलाय, तो पण आणायला जायचंय अजून. गौरी परत मुंडका अडकून घेते काय काय माहिती भाऊ, धावून येते. लई येडवानी करीती रे बाबा. याला म्हणतात प्युअर लेंडी खत. बघा कसं बारीक बारीक भुगा झालाय लेंड्यांचा, त्यांच्याच पायाने तोडून तोडून. चला भाऊ, झालं भरलं सगळं आता. काय स्वच्छ दिसतंय मस्त. एवढा टाकला तोडला होता. वेल कुठून भेटला? हे काढा कोणता वेल आहे तो? गोगल गोगल गोळ गुळवेल. बरोबर. मस्त आहे. चला शेळ्या खात्यात भारी. बांधा आता. टाकलं भाऊ आता यांना खायला. कुट्टी नाही गेली, चौकाला गेलो जरा उशीर झाला त्याच्यामुळे म्हणलं कुट्टी न करायला देऊ. तसंच टाकून दिलं आता. टाकून खाऊ राहिल्यात मस्तपैकी. वाजलेत आता 5. आलोय घासाकडं. घास कापून घ्यावं म्हणलं. ऊन आहे बरं का थोडं, पण तरी 6 जरी वाजले तरी ऊनच असतं. त्याच्यामुळे म्हणलं उन्हातच काढलेला बरं आहे. आणि आज आहे थोडी सावली घासावर. इथं विळा आहे माझा. आपल्या घासाचा एक प्रॉब्लेम झाला आहे. हे जे पुढं जो घास उगतोय ना तो लईच बारीक उगतोय. बघा इथे किती बारीक आहे आणि इथे किती उंच आहे घास. हे कशामुळे होतंय मला तेच कळना. मागच्या वेळेस पण असंच झालं होतं का. तिकडचे 2-3 वाफे तसेच झालेत कदाचित. आहे ना सगळं पाणी इथं येतं तिथं पाणी राहत नाही, त्याच्यामुळे तसं होतं असेल. काय कळना मला. चला आता ह्यो घास घ्यायचा आहे. परत मका संपली आता तिथलची माग घेऊ थोडी. नाही गाडी इकडे बी आहे थोडी मका. आणि मग आपलं शेवरी घास म्हणजे दसऱ्यात घास घ्यायचा. ओके मग झालं. शेणला टाकून द्यायचं आहे. बघा इथे काठी केलेली आहे आपण. इथं आहे ना इकडून 1 दिवस इकडं आणि इकडे 1 दिवस इकडं, म्हणजे 1 वाफा 2 दिवस जातो आपल्याला. बाबांनी काठीच ठेवली तिथं. काय वारं सुटत आहे भो, काय जबरदस्त. नुसतं तुफान सुटत आहे वारं. नुसतं डेंजर. पिंपळ तर असा हलतो, इतका आवाज करतो. मी म्हणलं काय पडायला लागला काय असं होतं माझं डायरेक्ट. इतका जबरदस्त आवाज करतो पिंपळ. बघा घासात पण आता मावा पडायला लागलाय बरं का. हे बघा किडे. हे माव्याचा किडा नाही आहे. माव्याचा किडा तुम्हाला इथं दिसन. हे बघा लय बारीक बारीक आहेत. हे बघा हे सगळे माव्याचे किडे आहेत. इकडं बाबांनी पण आता मका आणि दसरथ घास घेतला. हे दसरथ घास आहे ना तिकडं वळणाला आला होता बरं का. घेतलाय आता. त्याला बी आहे पण काय कामच नाही ते. आता जाऊन देऊ आता त्यांना. याची कुट्टी करावं लागेल एखाद्या वेळेस. खाती ती काय खाती काय ते तसं तुकडे करून टाक. चला तर म्हणलं मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये उद्या 5 वाजता. टाटा बाय बाय.